मौर्या उद्योग. मौर्या उद्योगाने माहिती दिली आहे की त्यांच्या बोर्डाने कलकत्ता स्टॉक एक्सचेंज लिमिटेडकडून कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या व्हॉलेंटरी डिलिस्टिंगला मान्यता दिली आहे. कंपनीच्या 13 जून रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या व्हॉलेंटरी डिलिस्टिंगला कलकत्ता स्टॉक एक्सचेंजेसकडून मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेडवर सूचीबद्ध राहतील. गुरुवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 3.07% घसरणीसह 9.79 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 130.90% वाढ झाली आहे. सायंट लिमिटेड. सायंट लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी 18 रुपये इतका अंतिम डिव्हिडंड जाहीर केलाय. कंपनीने या अंतिम डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 21 जून 2024 ही निश्चित केली आहे. बोर्डाच्या बैठकीच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत हा डिव्हिडंड दिला जाईल. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीने 12 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड म्हणजे अंतिम लाभांश दिला होता. सायंट लिमिटेडचा स्टॉक गुरुवारी 0.83% वाढीसह 1900 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 26.85% वाढ झाली आहे. अदानी ग्रुप. अदानी ग्रुपने आणखी एक करार जाहीर केलाय. अदानी ग्रुपची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट नवीन करार करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ती पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीजमधील 100% हिस्सा 10,442 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर 1% घसरून 663 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. LICने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज मधील आपली भागीदारी 4.95% 5.01% पर्यंत वाढवली आहे. गुरुवारी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजचा शेअर 0.5% वाढीसह 690 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. वोडाफोन आयडिया लिमिटेड. वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 2% घसरले आणि 16.08 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. कंपनीने एक्सचेंजेसवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की बोर्डाने 2,458 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करण्यात मान्यता दिली आहे. 14.80 रुपये प्रति शेअर या दराने 166 कोटी शेअर जारी केले जातील. एरिक्सन इंडियाला 938 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहेत, तर नोकिया सोल्युशन्सला 1,520 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहेत. नोकिया सोल्युशन्सला 103 कोटी शेअर्स आणि एरिक्सन इंडियाला 63.37 कोटी शेअर्स जारी करेल. प्रेफरेन्शियल अलॉटमेंटची किंमत FPO किमतीपेक्षा 35% जास्त असेल. लॉक इन कालावधी 6 महिन्यांचा असेल. प्रमोटर ABG आणि वोडाफोनची शेअर होल्डिंग 37.3% असेल आणि सरकारची शेअर होल्डिंग 23.2% इतकी असेल. जमा झालेला निधी हा 4G कव्हरेज आणि 5G लॉन्चसाठी वापरला जाईल. प्रेफरेन्शियल अलॉटमेंट नंतर नोकियाचा हिस्सा 1.5% असेल आणि एरिक्सन इंडियाचा हिस्सा 0.9% इतका असेल. रिट्स लिमिटेड. रिट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 0.25% घसरले आणि 679 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. कंपनीने सांगितले की त्यांनी DMRC सोबत सामंजस्य करार म्हणजे MOU केला आहे. सल्लागार आणि O&M शोधण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. MOU म्हणजेच मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. हॅवेल्स इंडिया लिमिटेड. हॅवेल्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी 0.5% वाढवून 1,838 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. घिलोत आणि श्री सिटी सुविधांमध्ये एअर कंडिशनर उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना असल्याचे कंपनीने म्हटले. घिलोतमध्ये एअर कंडिशनर उत्पादन क्षमता 9 लाखांवरून 15 लाख युनिटपर्यंत वाढवण्याची योजना आहे, तर श्री सिटीतील एअर कंडिशनर उत्पादन क्षमता 11.2 लाख युनिट्सवरून 15 लाख युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे. पूर्वांकरा लिमिटेड. पूर्वांकरा लिमिटेड कंपनीच्या बोर्डाने QIP द्वारे 1,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 10,000 कोटी रुपये. कंपनीचे शेअर 0.5% घसरले आणि गुरुवारी 435 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. कंपनी 225 कोटी रुपये उभारणार आहे, तर कंपनीचे मार्केट कॅप केवळ 900 कोटी रुपये इतके आहे. विप्रो लिमिटेड. विप्रो लिमिटेड कंपनीने हेवलेट पेकार्ड इंटरप्राइजेसच्या सहकार्याने ऑन प्रिमाइस जनरेटिव्ह AI लॉन्च केले. कंपनीचे शेअर गुरुवारी 1% वाढले आणि 482 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. सुवेन लाईफ सायन्सेस लिमिटेड. सुवेन फार्मास्युटिकल्सने हैदराबाद कंपनी सफाला ऑर्गॅनिक्स मधील 100% हिस्सा 230 कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे.
कंपनीचा शेअर अर्धा टक्क्यांहून वाढून 100.5 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.